डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीनं सफायर बिझनेस एक्स्पोचा शुभारंभ आजपासून झालाय. या बिझनेस एक्स्पोचं उद्घाटन संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेविका रचना मालपाणी आणि आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते झालं. लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सफायर बिझनेस एक्स्पो सुरू केला. आज त्याला 18 वर्षे पूर्ण झालेत. गेली 18 वर्षांपासून विविध व्यावसायिक या एक्स्पोमध्ये आपले स्टॉल लावतात. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचेही अनेक स्टॉल इथं लावले गेलेत. लहान मुलांसाठी विविध खेळणी, पाळणे इथं उभारले गेलेत. यावेळी लायन्स सफायरचे अध्यक्ष कल्याण कासट, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, सेक्रेटरी सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिवनसरा, सुनीता मालपाणी आणि क्लबचे सर्व सदस्य यांचं एक्स्पोसाठी सहकार्य लाभलंय. गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांकरता शाळेला येण्याचा जो त्रास होतो तो टाळावा याकरता त्यांना सायकल डोनेशन ही आम्ही यावर्षी आयोजित केले असून याकरता आम्हाला संगमनेरकरांच्या विविध प्रकारे डोनेशन उपलब्ध झाले आहे. सोबतच यावर्षी एक नवीन उपक्रम सुरू केला असून हर स्कूल शौचालय, ज्यामध्ये गरजवंत शाळा ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांना शौचालयाची उपलब्धता नाही अशा शाळांना आम्ही शौचालय उभे करून देण्याचे कार्य करत आहोत. याकरता देखील आपल्यासारख्या अनेक दानदात्यांनी आम्हाला दान दिले आहे. स्टॉल 100 स्टॉल सुद्धा यांना कमी पडतोय. अच्छा, आमचं तर टार्गेट आहे कमीत कमी यांनी 2 टाकून कमीत कमी एकाच छताखाली 400 स्टॉल केले पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे. आणि त्यांचे खरोखर मनापासून खूप आभार आहे. आणि संगमनेर लोकांसाठी ज्या खरेदी त्यांना करण्यासाठी दिवस कमी पडतात त्याच्याकरता त्यांनी जे सप्टेंबरमध्ये जे चालू केलेलं आहे प्रोग्राम, पहिलंच वर्ष आहे, हे दुसरं वर्ष असेल बरोबर. आणि तोही ह्या जसं याला 18 वर्ष झाले तोही प्रोग्राम याच्या हातात जाईल. याच्यासाठी मी म्हणजे यांना ते मेहनत यांच्यात आहे, पण त्यासाठी मीही प्रयत्न करेल की तेव्हाही आपल्याला एवढे स्टॉल मिळतील. सफायर सॅफ्रॉनचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि हा एक संगमनेरचा एकदम ब्रँड आहे क्लब, म्हणजे की ज्यांचे म्हणजे क्लब नसून एक संस्था झाली आहे आता. आणि जे पण कार्यक्रम सॅफ्रॉन सफायर घेतं ते उत्कृष्ट दर्जाचे असतात आणि ते चांगले सक्सेसफुलच होतात. तर असा कीर्तिमान या क्लबनी स्थापित केलेला आहे. त्यामुळे आता नगरपालिकेमध्ये पण या क्लबचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. इतके दिवस मालपाणी म्हणून आम्ही कायम देण्याच्या भूमिकेत होतो, पण आता एक नगरसेविका म्हणून आता मला आनंद होतो की मागण्यात किती आनंद होतो त्याचा अनुभव मी आता घेणार आहे. जसं आता माहेश्वरी समाजाचा एक मोठा एक्स्पो झाला जोधपूरला, तो ऑल इंडिया एक्स्पो होता आणि तिथे संपूर्ण भारतातून 40,000 माहेश्वरी बांधव तिथे पोहोचले होते. एक औरंगाबादला एक्स्पो झाला, तो महाराष्ट्रासाठी होता आणि तिथे पण 30,000हून अधिक लोकांनी भेट दिली. तर तसंच 18 वर्ष सातत्यपूर्ण चाललेला हा एक्स्पो आता महाराष्ट्राच्या म्हणजे त्याची व्याप्ती वाढली पाहिजे, कारण लॉजिस्टिक संगमनेरपासून खूप चांगलं झालेलं आहे. समृद्धीमुळे म्हणजे गिरीश भाईंना माहिती की अमरावतीवरून येणं जाणं म्हणजे आधी नाशिकला जा, ट्रेन पकडा, आता डायरेक्ट गाडीने आपण जातो. औरंगाबाद, जालना तर आपल्याला खूप जवळ झालं. आमच्या बीडच्या नातेवाईकच्या इथे येण्यासाठी त्यांना खूप असं टेन्शन यायचं, तेवढं 6-7 तासांचा प्रवास करायचा. ते आता 3.5 तासात 4 तासात संगमनेरला पोहोचतात. त्यामुळे या एक्स्पोची जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पुन्हा डोम करून स्टॉल काढवलं तर महाराष्ट्रभर नावाजलेला एक्स्पो अशी या एक्स्पोची ख्याती होऊ शकते.
आणि गिरीश भैया, प्रफुल्ल भैया, श्रीनिवास भैया यांची संपूर्ण टीम यांना अशक्य असं काहीच नाही आहे. तर ते नक्कीच महाराष्ट्रासाठी असलेला एक्सपो म्हणून या एक्सपोला ख्याती मिळू शकेल, याची व्याप्ती वाढू शकेल, अशा मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते. या एक्सपोची या वर्षीची गंमत सांगतो तुम्हाला. यावर्षी हा एक्सपो जवळपास 1 महिन्यापूर्वीच फुल झाला होता. जवळपास डिसेंबरला सर्व स्टॉल बुक झाले होते. आणि आता गेले 5-6 दिवसापासून आहे ना, मला एक आमदार झाल्यासारखं फिलिंग येतंय. कारण स्टॉल ते असे मोठमोठ्या लोकांचे मला इतके फोन येतात, जसं आपण आमदार नगराध्यक्षाकडे सेवकांना फोन करतो तर हो याचं काम कर त्याच्यात आहे, तर तशीच फिलिंग मला जायची. म्हणजे विशेष म्हणजे आपले बंदी यांचे आमदार सत्यजित दादांनी सुद्धा मला बरकळा फोन केला की आमचे नागपूरचे आहे ओळखीचे त्यांना काही स्टॉल द्या. 40-50च्या महिला भगिनी आहे ना, त्यांना कुठेतरी त्यांच्या आवडीनिवडी जगता जगता आयुष्य संपत चालले. पण आपल्या मार्फत हे काम छान होते. म्हणजे आजही समजा आता हा 5 दिवसाचा कार्यक्रम आहे, तर खेडेगावात सुद्धा याची इतकी प्रचार झालेला आहे की तिथे 5 दिवसाचा कार्यक्रम जर महिनाभर आधीच माहिती होते, तर ते आधीच या 5 दिवसाचं नियोजन करून त्यांच्या शेतातले कामाचं नियोजन करतात आणि कुठेतरी एक दिवस आपल्या इथं येण्यासाठी 7 दिवस हा म्हणजे त्यातला एक दिवस त्या महिला काढून, म्हणजे आता कांद्याची लागवड जर चालू असेल ना, त्या सांगतात नाही नाही एक दिवस लागवड आधी ना, आम्हाला एक दिवस इकडे जायचंय. तर त्यासाठी सुद्धा त्या महिला येतात आणि ते सहभाग नोंदवतात. म्हणजे कुठेतरी त्यांच्या ह्या आवडीनिवडी जपण्याचं काम आपण करतो. तर तुमच्या या कार्याला खरंच सलाम आहे. तुमच्या पाठीशी मी हरुताईसारखी उभी आहे आणि भाऊ तर प्रभू श्रीराम सारखे उभेच आहेत, कायम राहणारच आहे. असंच कार्य चालू ठेवा. आणि या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणजे आपले जे कॉलेजची मुलं आहेत त्यांचं फार सहकार्य लागतं. कारण की कुठलाही कार्यक्रम करणं इतकं सोपं नाही. आयोजन नियोजन करणं एका खुर्चीवर बसून सोपं असतं, पण दिवसभर 7 दिवस त्यांची ती कष्ट असतात की सकाळी आल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते मुलांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला साथ लाभते. यांचंही मनापासून मुलांचे धन्यवाद. लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायर तर्फे सफायर बिझनेस एक्सपो सलग 18व्या वर्षी आजपासून सुरू होत आहे. दिनांक 15 जानेवारी ते 21 जानेवारी असा 7 दिवसाचा हा एक्सपो आहे. आजच एक्सपोचे उद्घाटन संपन्न झाले. यासाठी आम्ही उद्घाटक म्हणून आपले माननीय आमदार अमोलजी खताळ साहेब, तसेच संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आदरणीय डॉक्टर मैथिलीताई तांबे, तसेच आता जस्ट झालेल्या कोऑप मधील नगरसेविका माननीय रचनाबाबी मालपाणी आणि नायन डिस्ट्रिक्टचे गॅट एरिया लीडर सुनीता मालपाणी यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. परंतु अमोलजी खताळ हे मुंबईला सध्या इलेक्शन चालू आहे, त्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि मैथिलीताई देखील मुंबईला होत्या, परंतु रचना भाभी आणि तसेच सौ नीलमताई अमोल खताळ या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि त्यांच्या शुभ हस्ते दोघींच्या या उद्घाटन समारंभ संपन्न झाला. सर्व स्टॉल बुक झालेले आहे. स्टॉल्स मध्ये अतिशय नवनवीन गोष्टी आहेत. मी संगमनेरकर आणि संगमनेरच्या पंचक्रोशीत असलेले सर्व नागरिक बंधू भगिनी यांना या निमित्ताने विनंती करतो की आपण एक्सपो साठी जरूर यावे. एक्सपो मध्ये आपण तर याच, परंतु आपले आजूबाजूला जे नातेवाईक आहेत, आपले मित्र परिवार आहे, त्यांनाही खास या एक्सपो साठी बोलवा. यामध्ये अनेक खाद्यपदार्थाचे सुंदर छान स्टॉल्स आहेत, खेळणी आहेत, गाडगे, मोठमोठ्या गेम्स आणि शॉपिंग, म्हणजे फूड शॉप अँड फन तिन्ही गोष्टी या ठिकाणी आहे. सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 7 पर्यंत. तर आमचे प्रोजेक्ट चेअरमन माननीय श्रीनिवास भाऊ भंडारी, प्रफुल्लजी खेवनसरा, तसंच आमचे धडाडीचे अध्यक्ष कल्याणजी कासट आणि आमचे धडाडीचे माजी अध्यक्ष आणि
गुंजावाडीचे ग्राम पंचायत सदस्य अतुलजी अभंग हे देखील येथे उपस्थित आहेत. आपल्या घरी आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात, त्यासाठी वाण जे आपण देतो तर ते तुम्ही इथे खरेदी करू शकता. आणि घरी शक्य नसेल तर येथे देखील तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम तुमच्या मैत्रिणींना घेऊन या, त्यांना गिफ्ट द्या आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम तुम्ही करू शकता. मी पुन्हा एकदा यासाठी आपले सी न्यूजचे सुखदेव आणि तसेच S9 न्यूजचे आपले गोरखजी नेहे यांचे आभार मानतो. या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यावसायिक, क्लबचे सदस्य आणि MBAचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.